तेसलोनिकेकरांस पहिले पत्र अध्याय 14 वचन 1 मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे वचन आता आपण जे वाचलं खूप लहान वचन आहे आणि वाचायला पण सोपं आहे. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. जरी हे लहान आहे आणि वाचायला पण सोपं आहे, पण हे वचन आपल्या जीवनासाठी, आपल्या आत्म्यासाठी फार महत्त्वाचं आहे. बायबल हा देवाचा शब्द आहे आणि ह्या बायबलमध्ये जे शब्द लिहिले गेलेले आहेत ते माणसाचे नाहीत, तर देवाचे आहेत. आणि देव जे काही बोललेलं आहे आणि जे ह्या बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे ते फक्त मानवासाठी आहे. प्राण्यांसाठी नाही, पक्ष्यांसाठी नाही, झाडांसाठी नाही, तर मानवासाठी जे काही गरजेचं आहे आणि जे काही देवाच्या हृदयात, देवाच्या मनात आहे ते सगळं या बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि आपल्यापैकी जी लोक देवाचे हे शब्द सालस मनाने स्वीकारतात, आपल्या जीवनामध्ये उतरवतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगायचा प्रयत्न करतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाची मोठी कृपा स्वर्गातून उतरते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल या वचनामध्ये म्हणतोय प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. प्रीती म्हणजे काय? प्रीती म्हणजे प्रेम. प्रेम हे तुमचं ध्येय असू द्या. आता ध्येय म्हणजे काय? हा शब्द जवळजवळ सगळ्यांनाच समजतो, पण काही अशी थोडी मोजकी लोक असतील त्यांना समजणार नाही. ध्येय म्हणजे काय? प्रेम हे आपण प्रेम करणं हे आपण आपलं ध्येय बनवावं अशी देवाची इच्छा आहे. तर ध्येय म्हणजे काय? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आपण मनात असं ठरवतो की ही अमुक एक गोष्ट मला हवी आहे आणि काही किंमत मला मोजावी लागली तरी मला ही मिळवायचीच आहे, आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट घेतो, खूप मेहनत करतो आणि आपल्या डोळ्यांसमोर ती गोष्ट रात्रंदिवस असते. उदाहरणार्थ, तुमच्यापैकी अशी काही भाऊ बहिणी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं चांगलं घर नाही आहे आणि तुमच्या मनापासून इच्छा आहे की माझं एक घर असावं, एक स्वतःचं घर. आता तुम्ही कदाचित दुसऱ्यांच्या घरात राहत असाल किंवा भाड्याच्या घरात असाल किंवा जे घर तुमचं स्वतःचं आहे ते मोडकळीला आलं असेल आणि तुमची इच्छा आहे की माझं एक चांगलं टिकाऊ घर असावं ज्यामध्ये मी, माझं कुटुंब, आम्ही तिथे सुखाने राहू. आणि मग ते घर तुमचं बनाव म्हणून तुम्ही पय करून पैसा जोडता. रात्रंदिवस तुम्ही झोपता, उठता, खाता, पिता, तरी तुमच्या मनामध्ये एकच विचार असतो, माझं घर व्हायचं आहे, मला घर बांधायचं आहे, माझं घर झालं पाहिजे. हे तुमचं काय आहे? ध्येय. तुम्हाला ते मिळवायचं आहे, तेच तुम्हाला पाहिजे, बाकी तुम्हाला काही नको. काही लोकांच्या समोर दुसरी ध्येय असतात. कोणाला डॉक्टर बनायचं असते, मला डॉक्टर व्हायचं आहे, मी मोठा झाल्यानंतर डॉक्टर बनणार. मग लहानपणापासूनच त्याच्या मनात ती इच्छा असते त्या मुलाच्या मनात, आणि मग तो शिक्षण घेत पुढे जातो. आईवडिलांची पण इच्छा असते की आमचा मुलगा डॉक्टर बनावा, आणि मग ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी आईवडील त्याला पुरवतात, शिक्षण पुरवतात, पैसा पुरवतात. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, मग डॉक्टर बनण्यासाठी त्याला जे काही करावं लागतं, जी मेहनत घ्यावी लागते, ती सगळी मेहनत तो उचलतो आणि एक दिवस तो डॉक्टर बनतो, कारण त्याच्यासमोर ते ध्येय आहे, मला डॉक्टर बनायचंच आहे.
हालेलुया, 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 हालेलुया. कोणी असं असते की ज्याला नोकरी पाहिजे असते, पण नोकरी कोणती पाहिजे? सरकारी नोकरी. अशी तशी नोकरी नको, सरकारीच नोकरी पाहिजे. आपण त्यांना किती म्हणालो सरकारी नोकरी मिळेपर्यंत कोणती ती दुसरी नोकरी बघ ना, पण त्यांना वाटतं नाही मला सरकारीच नोकरी पाहिजे. मग किती परीक्षा देणार, किती फॉर्म भरणार, केवढी उलाढाल करणार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी. त्याच्या मनामध्ये ती इच्छा आहे मला सरकारीच नोकरी पाहिजे, कायमस्वरूपी नोकरी. हालेलुया, 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 हालेलुया. हे त्यांचं काय आहे? ध्येय आहे. मला हे पाहिजेच, मला हे मिळवलंच पाहिजे, मला हे केलंच पाहिजे. पण काही लोक अशी पण असतात ज्यांच्यासमोर ध्येय नसतात. त्यांना वाटतं सरकारी नोकरी काय आणि कंपनीतली नोकरी काय, कोणती पण चालेल. काही लोक अशी पण असतात ज्यांना डॉक्टर बनायचं ध्येय असतं, पण पुढे जाऊन जर काही अडचणी आल्या, कदाचित ते फेल झाले, नापास झाले, तर मग ते विचार सोडून देतात. मला वाटत नाही मी डॉक्टर बनेन. मग ते कार्पेंटर बनतात किंवा अजून काहीतरी क्षेत्रामध्ये ते इंटरेस्ट घेतात. काहींना ध्येय नसतात, काय पण चालेल, कुठे पण नोकरी मिळाली तरी चालेल, काही पण चालेल. पण काही लोकांच्या मनात मजबूत ध्येय असतं, मला हे मिळवायचंच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन आपल्याला म्हणते की प्रीती हे तुमचं ध्येय बनवा, प्रेम करणं हे तुमचं ध्येय बनवा. आणि आज आपण जर आपल्या जीवनात डोकावून पाहिलं तर आपली काय काय ध्येय आहेत, आपल्याला काय काय हवं आहे. कोणाला नोकरी, कोणाचं लग्न जमत नाही तर माझं लग्न जमावं, मग अजून काही भरपूर गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं, कोणाला घर हवं आहे तर घर बांधण्यासाठी, घर मिळवण्यासाठी कष्ट करतात. सगळ्यांच्या जीवनामध्ये इच्छा आहेत, गरजा आहेत, आकांक्षा आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ह्या महत्त्वाकांक्षा बाळगणं काही वाईट नाही आहे, चुकीचं नाही आहे, आम्ही जरूर बाळगाव्या. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आमच्या देवपित्याची इच्छा आहे, आमच्या प्रेमळ प्रभूची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचं ध्येय असावं. आणि ते ध्येय आहे प्रेम करणं. ते ध्येय आहे आम्ही प्रेम करावं. आणि प्रेम कुणावर करावं? आमचा देव, आमचा निर्माणकर्ता, आमचा बाप, जो आमच्यावर प्रेम आणि प्रेम करतो आणि रात्रंदिवस आम्हाला सांभाळतो, आम्हाला सर्व काही पुरवत असतो, त्या आमच्या निर्माणकर्त्यावर आम्ही प्रेम करावं. आणि जी माणसं देवाने आमच्या सहवासात दिलेली आहेत त्या माणसावर आम्ही प्रेम करावं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रेम करणं हा आपला स्वभाव बनायला पाहिजे. का बनायला पाहिजे? आपण जेव्हा येशूला ओळखत नव्हतो तेव्हा आपण जगात होतो, आपण अंधारात होतो. आपल्याला प्रेम करणं म्हणजे आपण फक्त प्रेम कसे करायचो? स्वार्थी. आपलं जर कोणी बरं केलं तर आपण पण त्यांचं बरं करणार, आपलं जर कोणी बरं बघितलं तर आपण पण त्यांचं बरं बघणार. पण आपलं जर कोणी वाईट बघितलं तर आपण पण त्यांचं वाईट बघायचो. बरोबर की नाही? आपण स्वार्थी प्रेम करायचो. माझं कोणी बरं केलं, माझा फायदा झाला, मग मी दुसऱ्याचा फायदा करणार, ज्याने माझा करून दिला त्याचा पण मी फायदा करणार. परंतु माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आता जर आपण देवाकडे आलेलो आहोत, आपल्या निर्माणकर्त्याकडे आलेलो आहोत, आपल्या जिवंत देवाकडे आलेलो आहोत, आपल्या उत्पन्नकर्त्याकडे आलेलो आहोत, तर समजून घ्या, जो आपला देव आहे ना, तो देव प्रेमाचा सागर आहे. तो प्रेम आहे, तो प्रेम आहे आणि तो फक्त प्रेम आहे. आता देवाचा स्वभाव अजूनही एक आहे, तो म्हणजे देव क्रोध करतो. म्हणजे तो स्वभाव, क्रोध करण्याचा स्वभाव नाही आहे देवाचा, तो त्याच्या प्रेमाचाच भाग आहे. आता आपल्यापैकी जे येशूवर विश्वास ठेवत आहेत आणि जर आपण पापात पडलो, आपल्याला माहीत आहे की आपण काहीतरी पाप करत आहोत आणि तरी पण आपल्याला ते करवत आपण ते सोडू शकत नाही, आपण ते पाप करत राहतो. आणि मग देव बघतो, माझा मुलगा, माझी मुलगी पाप करत आहे, तिच्याने काय ती त्याच्यातून बाहेर पडत नाही आहे. आणि देव बघतो, सहन करतो. आणि मग एक दिवस देव काहीतरी आपल्या शरीरात आजार येऊ देतो, आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक संकट येऊ देतो. का देतो? देवाला राग आलेला आहे, देवाला वाईट वाटलेलं आहे की तुम्ही देवाच्या मार्गाने चालत नाही, आपण देवाच्या मार्गाने चालत नाही, हे देवाला आवडत नाही आणि देवाला ते बरं वाटत नाही. तो थोड्या वेळासाठी आपल्यावर क्रोधाविष्ट होतो, रागावतो, अशासाठी की त्या आजाराद्वारे किंवा त्या संकटाद्वारे आपण
तिथेच मर्यादेत अडकून राहावं, मर्यादेपलीकडे जाऊ नये. पुन्हा आपण आपल्या देवाकडे फिरावं आणि आपण आपल्या पापांचा पश्चाताप करून देवाकडून आशीर्वाद मिळवावे. म्हणून देव काही काळासाठी आपल्याला रागावतो. पण हे रागावणं, त्याचं क्रोध करणं हा त्याचा खरा स्वभाव नाही आहे, हा त्याचा प्रेमाचाच भाग आहे. कारण जर त्याने केलं नाही तर पुढे जाऊन काय होईल? आपण हळूहळू त्या रस्त्यावर जात राहू, पाप करत राहू आणि मग पुन्हा त्या दुष्ट सैतानाच्या हातात सापडून आपण आपल्या आत्म्याचा नाश करून घेऊ. म्हणून देवाला काही काळ आपल्यावर, आपण जेव्हा चुकतो पडतो तेव्हा देवाला आपल्यावर रागवावं लागतं, आपल्याला दाखवावं लागतं की आपण चुकलेलो आहोत. पण देवाचा जो राग करण्याचा किंवा क्रोध करण्याचा जो स्वभाव आहे तो त्याचा खरा स्वभाव नाही, त्याचा खरा स्वभाव प्रेम करणं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, देवाची इच्छा आहे की जसा तो आहे तसे आपण पण प्रेमळ बनावे, जसा तो आहे सहनशील तसे आपण पण बनावे, जसा तो आहे तसे आपण बनावे, अशी आपल्या बापाची इच्छा आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, प्रेम आपण करावं आणि प्रेम करण्याद्वारेच माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आपण दाखवून देतो जगाला की आपण देवाची मुलं आहोत, आपण देवाच्या कन्या आणि देवाचे पुत्र आहोत. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या हृदयात बिंबून घेतली पाहिजे की आपण प्रेम करणारे असले पाहिजेत. वचन म्हणतं की आपण प्रेम करणे ध्येय बनवायला पाहिजे. ध्येय म्हणजे माझ्या प्रिय भावांनो बहिणो, आपली परीक्षा कधी होते माहिती आहे? जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एखादी अशी व्यक्ती असते की उदाहरणार्थ तुमचा नवरा दारू पितो आणि तुम्हाला मारतो, तुमच्यावर अन्याय करतो, घरात पैसे देत नाही, बरोबर? आणि मग तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्यावर चिडचिड करता, रागराग करता, कधीकधी अपशब्द बोलता, कारण तो तुम्हाला मारतो, अपशब्द बोलतो, तुम्हाला सहन होत नाही, तुम्ही त्याच्यावर रागावता, अपशब्द बोलता. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, हे तुम्ही करता कारण नवरा असून तो नवऱ्याचं कर्तव्य पार पाडत नाही आणि घरात खर्चाचं बघत नाही, मुलाबाळांना बघत नाही आणि मग तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला राग येतो, तुमच्या मनात कडवटपणा भरून जातो आणि मग तुम्ही त्या व्यक्तीशी वाईट वागता, नवऱ्याशी वाईट वागता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही असं कसे वागू शकता? आपली माणूस या दृष्टीने आपली थोडीशी मर्यादा आहे की आपण पडतो, आपल्याला सहन होत नाही, ठीक आहे. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणो, जर आता आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि जर येशूला ओळखत आहोत तर आपल्या हृदयामध्ये खरं प्रेम असलंच पाहिजे. कारण प्रेम ह्या शब्दाचा अर्थ पण ह्याच पत्रामध्ये दिलेला आहे. प्रेम सहन करते, प्रेम दया करते, प्रेम समजून घेते, प्रेम चिडत नाही, प्रेम अपकार मानत नाही, प्रेम दया करते, प्रेम स्वीकार करते, प्रेम सहन करते, असं बायबलमध्ये वचन आहे, ह्याच पत्रामध्ये लिहिलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो बहिणो, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता आणि जर तुमच्या हृदयामध्ये तुम्ही समजून आहात मी देवाची मुलगी आहे, मी देवाचा मुलगा आहे, तर मला प्रेम करणं बंधनकारक आहे. मग जरी माझा नवरा माझ्याशी वाईट वागतोय किंवा माझी मुलं बहकलेली आहेत किंवा माझी बायको चुकीच्या मार्गाला आहे, तरी तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. कारण बायबलमध्ये वचन आहे, वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. वाईट करून जिंकू नका, वाईट करून आपल्या हाती काही लागत नाही. पण आपण जर बरं केलं तर बरं करून आपण त्या व्यक्तीला पण जिंकू शकतो आणि त्या व्यक्तीचं आपण तारण साधून आणू शकतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या कुटुंबामध्ये अशी एखादी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीविषयी तुम्ही आशा सोडले, पण तुम्ही येशूला ओळखता, तुम्हाला सत्य कळलंय, तुमच्या हृदयात प्रेम आलं आहे, दया आली आहे, तुम्हाला देवाचं वचन माहीत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीबाबत असा न्याय करता, हा कधी सुधारणार नाही, हा गेला फुकट, हा माझा नवरा गेला फुकट, ह्या मुलाला काही अक्कल नाही, हा सुधारणार नाही, मग तुम्ही त्याला दोष लावता. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणो, लक्षात घ्या, आपण सगळेजण जेव्हा अंधारामध्ये होतो, जेव्हा आपल्याला प्रभू माहीत नव्हता, तेव्हा आपण सगळे असेच होतो. पण देवाने आता आपली निवड केली, आपल्या हृदयातला अंधार काढून टाकला, आपल्याला शुद्ध केलं, त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे आता आपल्यामध्ये नवीनीकरण होत आहे. आपण आता शुद्ध केले जात आहोत, पवित्र केले जात आहोत. ह्याचा अर्थ आपण असं नाही समजायचं की आपल्या घरातली कोणी व्यक्ती जर कोणत्या व्यसनात आहे, कोणत्या बंधनात आहे, तर आपण तिचा न्याय करायचा,
तिच्याविषयी काही पण बोलायचं नाही. उलट माझ्या प्रिय भावंडांनो, अशी माणसं जर आपल्या घरात असतील किंवा आपल्या शेजाऱ्यात असतील किंवा आपण जिथे कुठे असतो आपल्या सहवासात असतील, तर आपण त्यांच्याशी प्रेमानेच वागायचं आणि प्रेमाने आपण त्यांचं सहन करायचं आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण काय करतो, प्रेम हे ध्येय आपण हृदयात बाळगलेलं आहे. काही जीवनात समस्या असो, कोणताही प्रश्न असो, जर आपण प्रेम केलं आणि प्रेम करून आपण सहन करून देवाकडे मागत राहिलो, प्रार्थना करत राहिलो, तर माझ्या प्रिय भावना बहिणो, देव त्याचा हात लांब करून त्या क्षेत्रामध्ये देव कार्य करतो आणि ज्या व्यक्तीसाठी आपण बदलावासाठी प्रार्थना करतो त्या व्यक्तीच्या जीवनात देवाचं काम होते, त्या व्यक्तीचं जीवन बदलून जातं. हालेलुया, 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 हालेलुया. एक सत्य घडलेली साक्ष घटना आहे, मी तुम्हाला सांगते. एक आई होती, ती कदाचित आता जिवंती असेल. तिचा एक मुलगा, एकुलता एक मुलगा, जो पूर्णपणे वाह्यात गेला होता. वाईट व्यसनं त्याच्या जीवनामध्ये होतीच भरपूर, पण तो एका गँगमध्ये अडकलेला होता. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणीनं तो दारू प्यायचा, सिगारेट ओढायचा, सगळी वाईट व्यसनं करायचा. आणि ही आई फार दुःखी होती. हृदय तिचं तुटलं होतं. एकुलता एक मुलगा आणि त्याच्यापासून मला काहीच आशा नाही आहे. एक असेल 10-12 वर्षांचा मुलगा. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणो, त्याचं हे जीवन सगळं वाईट झालं होतं. एकदा शाळेत ती आपल्या मुलाला आणायला गेली होती, तर त्याच्या टीचरने त्याच्या आईला काय सांगावं. ती टीचर आईला म्हणते, हा तुझा मुलगा एक दिवस रेल्वे रुळावर पडून गाडीखाली येऊन मरणार आहे, ट्रेन खाली येऊन मरणार आहे. कोणत्या आईला हे ऐकवेल सांगा? कोणत्या बापाला हे ऐकवेल सांगा? कोणीतरी आपल्या मुलाबद्दल असं वाईट भवितव्य करते तर कोणत्या आईला बरं वाटेल? पण तुम्हाला माहीत आहे, त्या बाईने त्या टीचरला काहीच न सांगता ती आपल्या मुलाला घेऊन घरी गेली. दुसरं कोण असं तर, तुला काय अधिकार आहे माझ्या मुलाविषयी असं सांगायचा? तू कोण मोठी लागून गेली? असं ती काहीच बोलली नाही. ती नम्रपणे आपल्या मुलाला घेऊन घरी गेली. पण तुम्हाला माहीत आहे, ही बाई ती ज्या एरियात राहत होती त्या एरियात एक चर्च होतं. त्या चर्चमध्ये जाऊन नेहमी रोज जाऊन आपल्या मुलासाठी गुडघे टेकून प्रार्थना करायची आणि देवाला सांगायची, देवा ह्या माझ्या मुलाचं जीवन बदल आणि एक दिवस ह्याला तुझा मोठा सेवक बनव. रोज प्रार्थना करायची. पण माझ्या प्रिय भावंडांनो, ही तिची प्रार्थना एक वर्षाची नव्हती, 2 वर्षाची नव्हती. कितीतरी काळ तिला स्थितीत राहावं लागलं आणि किती नको त्या गोष्टी आपल्या मुलासाठी ऐकाव्या लागल्या. पण कधीच तिने आपल्या मुलाला असं सांगितलं नाही, खरोखर तू वेडा झालायस, वायात गेलेला आहे, तू सुधारणार नाही, तू असाच राहणार, तू असाच आहे, असं कधी त्या आईच्या तोंडातून निघालं नाही. उलट हा मुलगा रात्री अपरात्री घरी यायचा, दारूच्या नशेत झोकांड्या खात. आई वाट बघत बसायची, माझा मुलगा कधी येईल, माझा मुलगा कधी येईल. आणि मग रात्री अपरात्री घरी आला की आई बघायची त्याला, आईच्या डोळ्यातून अश्रू यायचे, पण ती एक शब्दही वाकडा आपल्या तोंडातून काढायची नाही. आपल्या मुलाला व्यंगेत घ्यायची, त्याची पाठ थोपटायची आणि सांगायची, माझ्या मुला, देव तुझ्यावर त्याची कृपा ठेवून आहे, एक दिवस तू त्याचा मोठा दास, मोठा सेवक बनशील. अशी नेहमी ती बोलायची. परिस्थिती वाकडी आहे, परिस्थिती खराब आहे, तरी पण आपल्या तोंडातून ती जे देवाच्या वचनाला शोभेल ते बोलायची. आणि माझ्या प्रिय भावंडांनो, खूप वर्षे प्रार्थना तिची चालू होती आणि देवाने एक दिवस तिच्या मुलाच्या जीवनामध्ये मोठं कार्य केलं. एका कोणत्या तरी सेवकाच्या द्वारे त्यांच्या मुलाचं पूर्णपणे परिवर्तन झालं. त्याने येशूसमोर समर्पण केलं, आपली सगळी पापं कबूल केली, येशूवर विश्वास ठेवला. आणि आज तुम्हाला माहीत आहे, हा मुलगा आज देवाचा मोठा दास बनला आहे, मोठा सेवक बनला आहे आणि आज त्याच्याद्वारे देव अगणित आत्म्यांना वाचवत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावंडांनो, काही लोकांना असं वाटतं, एखादं कुटुंब येतं प्रार्थनेला, मग त्या कुटुंबामध्ये 4-5 जण आहेत, सगळे विश्वास ठेवणारे आहेत. मग एखादी बहीण अशी असते किंवा भाऊ असा असतो की तो कुटुंबामध्ये एकटाच येशूवर विश्वास ठेवणार असतो. मग त्याला काय वाटते माहिती आहे, हे अख्खं कुटुंब येशूवर विश्वास ठेवते म्हणजे केवढे चांगलं कुटुंब आहे, केवढं चांगलं कुटुंब आहे, किती माणसं भाग्यवान आहेत. मी माझ्या घरात एकटाच विश्वास ठेवतो, मी माझ्या घरात एकटीच विश्वास ठेवते, मी कशी लढणार? तुम्ही असं स्वतःला म्हणून तुम्ही स्वतःला दुर्बळ बनवून घेता का? तुम्ही स्वतःला कमजोर समजता का? तुम्ही एकट्याच येशूवर विश्वास ठेवणारे आहात घरात, तुम्ही एकटेच आहात प्रभूला मानणारे, तुम्ही स्वतःला कमी लेखता,
स्वतःला तुम्ही कमजोर समजता? माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, स्वतःला कमजोर समजू नका. एका कुटुंबामध्ये 5 जण आणि 10 जण विश्वास ठेवणारे असतील तर ते देवाने त्यांच्यावर केलेली कृपा आहे. आणि देवाने जर तुमच्या कुटुंबात तुम्हाला एकटीलाच निवडलेलं आहे, तुम्हाला एकट्यालाच निवडलेलं आहे, तर ही देवाने तुमच्यावर केलेली कृपा आहे. पण माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, तुम्ही एकटे आहात म्हणून घाबरून जाऊ नका. एकट्याच आहात म्हणून घाबरून जाऊ नका. देवाचं वचन काय म्हणते? जगात जो आहे सैतान, त्याच्यापेक्षा तुम्हाच जो आहे तो मोठा आहे. तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. आणि आपल्यात कोण आहे? आपल्यात देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, ज्याने हे विश्व निर्माण केलं, हे जग निर्माण केलं. तो देव आमच्यामध्ये वस्ती करतो. मग आम्ही एकटे कसे असू शकतो? तुमच्या घरातली माणसं विश्वास ठेवत नाही म्हणून तुम्हाला वाटतं मी दुर्बळ आहे. नाही, तुम्ही दुर्बळ नाही आहात, तुम्ही मजबूत आहात येशूमध्ये. वचन असं म्हणतं आम्ही येशू ख्रिस्तामध्ये सगळं काही करायला शक्तिमान आहोत, सशक्त आहोत येशूमध्ये. येशूमध्ये जर तुम्ही आहात तर तुम्ही एकटे नाहीत. येशूमध्ये जर तुम्ही आहात तर तुम्ही अशक्त नाहीत. तुम्ही येशूमध्ये जर आहात तुम्ही कमजोर नाही, अजिबात नाही. तुम्ही मजबूत आहात. तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेला आहात. आणि देव स्वर्गातून जेव्हा बघतो तेव्हा तो तुमच्याकडे बघतो, तुमच्याकडे. ह्या जगामध्ये ज्ञानी पंडित लोक आहेत ना, जे जगात लोकांना भुलवतात, लोकांच्या नजरांसमोर स्वतःला पदवीधर समजतात आणि मान सन्मान मिळवून घेतात. देव त्यांच्याकडे नाही बघत. तुमच्या हृदयात देवाचा आत्मा जो आहे ना, आणि जो तुम्ही देवावर विश्वास ठेवता, देवावर प्रेम करता, त्या तुमच्यावर देव स्वर्गातून बघतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावंडांनो, स्वतःला कमजोर समजू नका, एकटं समजू नका. आणि देवाचा आत्मा जर तुमच्यात आहे तर तुम्ही अशक्त नाहीत. तुम्ही देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या आहात. आणि देवाची इच्छा, आपल्या पित्याची इच्छा आहे की आपण प्रेम करणारं बनावं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात घ्या, कान देऊ नये का? प्रेम आपलं ध्येय असलंच पाहिजे, प्रेम आपण करणार असलंच पाहिजे. मग प्रेम हे ध्येय जर आपल्याला बनवायचं आहे तर मग कसं? माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही घरी असा, तुम्ही घरी गृहिणी असा आणि तुम्ही घराची जबाबदारी पूर्ण करत आहात, तर तुम्ही ही जबाबदारी पूर्ण करताना तुमच्या हृदयात प्रेम असायला पाहिजे, तुमच्या कुटुंबाबद्दल प्रेम असायला पाहिजे. मग कुटुंबातली परिस्थिती काही क्षेत्रामध्ये काहीतरी खराब चाललं असेल तरी पण तुम्ही तुमचे प्रेम तुमच्या हृदयात कायम असलं पाहिजे. तुमच्या कुटुंबासाठी, पतीसाठी, मुलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, आईवडिलांसाठी तुमच्या हृदयात खरं प्रेम असायला पाहिजे. त्या प्रेमानेच तुम्ही त्यांना जिंकू शकता. त्या प्रेमानेच तुम्ही त्यांचे आत्मे सर्व काळासाठी वाचवून घेऊ शकता. दुसरं काही माध्यम नाही आहे. येशूने काय केलं? येशूने स्वतःचं बलिदान केलं. का बलिदान केलं? का त्याने आपल्यासाठी रक्त सांडलं? कारण त्याच्या हृदयात आपल्याविषयी प्रेम होतं आणि आहे आणि असणार आहे. तो आपला प्रेमळ प्रभू आहे. त्याने आपल्यावर प्रेम केलं. कारण प्रेम म्हणजे काय? त्याची इच्छा आहे की आपण नष्ट होऊ नये, आपण नाश होऊ नये. म्हणून येशूने आपल्यावरील प्रेमापोटी स्वतःला दिलं. माझ्या प्रिय भावाने बहिणींनो, प्रेम हे ध्येय असलं पाहिजे. तुम्ही कामावर आहात, कंपनीत कामाला जाता की तुम्ही शेतात मजुरी करता, ज्यांच्या कोणाच्या हाताखाली तुम्ही काम करता त्यांच्याविषयी तुम्ही तुमच्या हृदयात प्रेम ठेवा. प्रेमाने वर्तन करा. तुमच्याशी समोरून कोणी अन्याय करू शकतो, तुमचा अपमान करू शकतो. कोणत्याही परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार, कोणत्याही परिस्थितीला. पण कोणती परिस्थिती आपल्या जीवनात येऊ, आपल्या हृदयात नेहमी प्रेम असावं. प्रेमाने आपण सहन करावं, स्वीकार करावं, क्षमा करावी आणि सगळ्यांवर प्रेम करावं, जेणेकरून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्या समोरच्या लोकांना आपण देवासाठी मिळवू शकतो. आपण जेव्हा प्रेम करत नाही तेव्हा आपल्या हृदयामध्ये राग असतो, भेद असतो, असहनशीलता असते, स्वीकार करण्याची वृत्ती नसते, दया आपल्या ठाई नसते. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, अशी माणसं ही देवाच्या आत्मा त्यांच्यावर नसतो, ते रिकामे असतात. त्यांच्याद्वारे देवाचं काम होत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेम करणं आपण आपल्याला ध्येय बनवावंच लागेल. कारण माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ह्या जगाची खरी गरज काय आहे? आज ह्या जगामध्ये काय कमी झालं आहे? काय कमी झालं आहे? मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या होत आहेत, मोठमोठ्या योजना आणि प्रकल्प आज सरकारद्वारे जगात, देशात उभे केले जात आहेत. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, जे माणसासाठी, माणसाच्या आत्म्यासाठी गरजेचं आहे ते नाही दिसत,
पण जे शरीरासाठी गरजेचं आहे ते आज या जगामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, उभं केलं जात आहे. पण माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, त्याद्वारे माणसाच्या आत्म्याचं तारण होणार नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, माणसाच्या आत्म्याचं तारण फक्त येशू ख्रिस्ताद्वारे होणार आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे होणार आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या ज्या आज्ञा आहेत, येशू जे आम्हाला करायला सांगतो ते आम्ही जेव्हा करू, त्याप्रमाणे आपण जीवन जगू, त्याप्रमाणे चालू आणि त्याप्रमाणे वागू, तेव्हाच माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो आपलं तारण होणार आहे आणि आपला प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज जगामध्ये प्रेम नाही म्हणूनच बलात्कार होत आहेत, एकमेकांना कापलं जातं आहे. जसे बकरे कापावे आणि कोंबड्या कापाव्या तसे आज माणसांना कापलं जातं आहे. ऐकवत नाही अशा भयानक दुर्घटना, भयानक घटना आज या जगामध्ये घडत आहेत. भयानक. एकदा वर्तमानपत्रामध्ये एक घटना छापून आलेली होती, हे मी ब्रदरांच्या प्रवचनातच ऐकलेली आहे. एक मुलगी, हे कुटुंब विश्वासी नव्हतं, एक मुलगी आणि म्हणजे 2 भाऊ बहिणी होते. आणि ही मुलगी जी आहे ती माहिती नाही कॉलेजला जायची की शाळेत जायची, पण ती नेहमी मोबाईल बघायची आणि असे नको ते कपडे घालायची. आणि मग कुठे पण जायची मैत्रिणींबरोबर, कुठे फिरायला वगैरे बाहेर जायचं असलं तर सगळे अंग दाखवणारे, अंग प्रदर्शन करणारे असे कपडे ती घालायची. आणि ते तिच्या भावाला आवडायचं नाही. आणि तो भाऊ तिला नेहमी समजवायचा, बघ तू असे कपडे घालू नकोस, हे बरं नाही, तू चांगले कपडे घाल. पण ही त्याचं ऐकायचं नाही. खूप काळ गेला, ऐकवून झालं, समजावून झालं, पण ती काय ऐकतच नव्हती. आणि एक दिवस त्या तिच्या भावाचा राग वाढला, खूप त्याला राग आला की मी हिला एवढं सांगतो तरी ऐकत नाही, समजत नाही हिला. मग त्याने काय केलं, एक दिवस तिला त्याने एका खोलीमध्ये घेतलं, दरवाजा आतून बंद केला आणि दरवाजा बंद केल्यानंतर त्याच्या हातात त्याने एक मोठी काठी घेतली आणि त्या काठीने तिला झोडायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. आई घरात होती पण कदाचित ती किचनमध्ये होती, स्वयंपाकघरात. तो तिला मारतोय छडीने, ती ओरडते पण तो आवाज खोलीच्या बाहेर जात नव्हता. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, ती रडते ओरडते मला वाचवा, पण तिला वाचवायला कोणी आलं नाही. त्याने तिला मारलं, तिच्या डोक्यात पण जोराने मारलं आणि ती तिथेच मृत्युमुखी पडली. आणि नंतर जेव्हा आईला पुढे प्रेरणा झाली, ती आली धावत आणि नंतर बघते तर मुलगी मेलेली आहे. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, आणि जेव्हा त्याचे वडील कुठेतरी कामावर होते कुठेतरी, आणि जेव्हा त्यांना या घटनेविषयी समजलं, त्यांना हार्ट अटॅक येऊन ते तिथेच मरण पावले. जगामध्ये प्रेम नाही आहे. त्या मुलाच्या हृदयात आपल्या बहिणीसाठी जर खरं प्रेम असतं, त्याचा उद्देश चांगला होता, माझ्या बहिणीने असे कपडे घालू नये चांगला उद्देश होता, पण अशा रीतीने समजावणं हे चांगलं नव्हतं. पण त्याच्यात ते प्रेम नव्हतं, ती सहनशीलता नव्हती, ती दया नव्हती, करुणा नव्हती, म्हणून त्याने आपल्या बहिणीला मारायला सुरुवात केली. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, प्रेम आम्हाला सहन करायला लावते, प्रेम आम्हाला सहन करायला लावते, आम्हाला दुसऱ्यांचा स्वीकार करायला लावते, दुसऱ्यावर दया आणि ममता करायला लावते. आणि जेव्हा आम्ही असं करतो तेव्हाच माझ्या प्रिय भावना बहिणो, आमच्या देवाला स्वर्गात आनंद होतो. आम्ही जेव्हा सहन करत नाही, प्रेम करत नाही, चिडत राहतो, राग करत राहतो, दुसऱ्यांना क्षमा करत नाही, तेव्हा देवाच्या हृदयाला दुःख होते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेम करणं आपलं ध्येय बनवा. एक छोटीशी घटना मी तुम्हाला सांगते, साक्ष आहे, सुंदर साक्ष आहे. एक बहीण प्रार्थनेला येणारी, आपल्या इकडची साक्ष नाही आहे, पण ती विश्वासात मजबूत होती. पण तिचा नवरा मात्र खूप दारू प्यायचा आणि घरात येऊन मित्रांच्या संगतीला, स्वतःच्याच घरात मित्रांच्या संगतीत बसायचा आणि दारू पित राहायचा. आणि मग ही बहीण सुद्धा, तिला हे आवडायचं नाही की माझा नवरा दारू पितो आणि हे सगळं मित्रांना घेऊन येतो आणि संगती तिथे खायला प्यायला बसतो, तिला आवडायचं नाही. पण कधीच तिने त्याला सांगितलं नाही की तू हे सगळं का करतो, मला हे आवडत नाही, तू त्यांना घेऊन कुठे बाहेर बस, असं नाही ती बोलली. तो त्यांना घेऊन घरात यायचा, बसायचा, संगतीला पंक्तीला बसायचा. तेव्हा मग तो तिचा नवरा तिला सांगायचा, आम्हाला अमुक अमुक गोष्ट बनवून पाहिजे चाखायला, मग तो आम्हाला हे बनवून दे, ते बनवून दे. मग ती मुकाट्याने जाऊन बनवायची आणि आणून त्यांना द्यायची. हे सगळं नेहमीच होतं, पण तिने कधी कुरकुर नाही केली. पण ती एक गोष्ट करायची, सगळं बनवून दिल्यानंतर जाऊन किचनमध्ये जायची, गुडघे टेकायची आणि येशूकडे प्रार्थना करायची की हे प्रभू येशू, हा माझा नवरा बंधनात आहे, पापात आहे, त्याच्याबरोबर बसलेले पण बंधनात पापात आहेत, पण प्रभू तू दया कर,
तू कृपा कर आणि ह्यांचं हृदय बदल, ह्यांचं जीवन बदल. माझ्या नवऱ्याला अंधारातून प्रकाशात आण, त्याला या बंधनातून मुक्त कर आणि त्याचं जीवन बदल प्रभू. नेहमी प्रार्थना करायची गुडघे टेकून अश्रू ढाळून. आणि माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, एक दिवस असा आला की ती प्रार्थना करत होती आणि नवरा मित्रांबरोबर खातपीत बसला होता. त्याला काहीतरी हवं होतं. तो किचनमध्ये गेला, बघते तर माझी बायको गुडघ्यावरून प्रार्थना करते. ती वेळ होती देवाची. देवाने त्याच्या हृदयाला असा स्पर्श केला, त्याला कसं तरी वाटायला लागलं. त्याने जेव्हा बायकोला गुडघ्यावर येताना पाहिलं तेव्हा त्याच्या मनाला फार वाईट वाटलं. तो विचार करायला लागला स्वतःशीच, मी असं कसं जीवन जगतोय, आज मी एवढा वाईट वागतोय, तिला कधी ती वाईट बोलतोय तरी पण ती माझी सगळी सोय करते, मी सांगते ते ती ऐकते माझं, आणि मी माझ्या बायकोशी असा का वागतोय. त्याला खूप हृदयात ते वाटलं, वाईट वाटलं. आणि त्या दिवसापासून त्याने ठरवलं, मी हे करतोय ते बरोबर नाही आहे, मी हे सगळं सोडून देणार आणि हे सगळं दारू पिणं, ही सगळी संगत मी सोडून देणार. आणि त्या दिवसापासून त्या माणसाने ते सगळं करणं सोडून दिलं, पिणं सोडून दिलं आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावाने बहिणीनो, आमच्या जीवनात अशी काही माणसं असतात ते आम्ही घरात असताना आमच्याबरोबरची माणसं असू शकतात किंवा आम्ही कुठे काम करतो तिकडचे असू शकतात, आमचा सेठ, आमचा मालक, कुणीही असतील. माझ्या प्रिय भावाने बहिणो, आम्हाला सर्वांशी प्रेमाने वागून प्रेमाने त्यांना मिळवून घेता आलं पाहिजे. आणि त्यासाठी देवाने आपल्या प्रत्येकावर कृपा करावी, कारण हीच खरी जगाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात प्रेम आलंच पाहिजे. प्रेम आपण ते रुजवून घेतलं पाहिजे आणि प्रेम आपल्या जीवनात वाढत गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्या जीवनात अनेक प्रसंग येतात, तेव्हा त्यावेळेला आपण देवाची मदत मागून पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊन आपण, माझ्या प्रिय भावनेनं, प्रेम ह्या देवाच्या बंधनात आपण वाढत गेलं पाहिजे, वाढत गेलं पाहिजे. जर आपण असं करू तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, येणाऱ्या भयानक आणि वाईट जगामध्ये, जेव्हा भरपूर अनिती वाढणार आहे, भरपूर वाईट वाढणार आहे जगामध्ये, येशू म्हणाला अनिती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होणार आहे. अनिती म्हणजे काय? तुमचा नवरा दारू पितो, तुम्हाला मारतो, तुम्ही त्याच्यावर प्रेम नाही करणार. तुमचा मुलगा ऐकत नाही, वाईट मार्गाला गेलाय, तुम्ही त्याच्यावर प्रेम नाही करणार. तो अनितीने वागतो, मग तुम्ही कसं प्रेम करणार? येशू म्हणतो अनिती वाढल्यामुळे प्रेम थंड होणार. पण येशूची इच्छा आहे आपलं प्रेम थंड होऊ नये, तर आपण प्रेम करावं. जरी आपल्यासमोर अनितीने चालणारी माणसं आहेत, अनितीने वागणारी माणसं आहेत, तरी आपण देवाकडे शक्ती मागावी, कृपा मागावी आणि त्याच्या प्रेमाने आपण भरून जावं आणि प्रेमाने आपण दुसऱ्यांना मिळवण्याचा प्रयत्न करावा. हे करण्यासाठी देव आपल्याला ताकद देणार, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला कृपा देणार. हे आपण जर करत राहिलो माझ्या प्रिय भावना बहिणो, तर खऱ्या रीतीने आपण देवाची मुलं आणि पुत्र आणि कन्या बनणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. इस माँ का नाम फौजाबाई है. गए 1 से 1.5 महीना उनके कमर में दर्द, पेट में दर्द, पूरा बदन भारी लगता था, सर भारी लगता था और इसके लिए उन्होंने निवासी शिविर में भाग लिया. आज सुबह भी उनके सर में बहुत भारी दर्द हो रहा था और बदन भारी लग रहा था, लेकिन जो पवित्र आत्मा की प्रार्थना हो गई उसमें प्रभु की कृपा उनके ऊपर हो गई. वो बता रही उसी समय से उनका बदन हल्का हो गया है, सर का भारीपना निकल गया है, अब इसके शरीर में कोई दर्द महसूस नहीं होता. इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दीजिए. आई, मला सांगा, तुम्हाला जास्त त्रास व्हायचा? लय त्रास होतं, बसावं वाटत नव्हतं खाली, का असं खाली बसायचं होत नव्हतं, खुर्चीवरच बसायचे. काय काय दुखायचं? कुठे कुठे दुखायचं? पोट दुखायचं, कंबर दुखायची, डोकं, ताप पण भरला होता सकाळी जरा. पण ती सगळ्याच्या प्रार्थनेने, पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली, पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली ना, तेव्हापासून माझं सगळं दुखायचं, कंबर बी, पोट बी आणि डोकं बी, ताप बी गेला. तुमचं नाव सांगा. माझं नाव शीतल यादव आहे. तुमची साक्ष सांगा. माझी साक्षी अशी आहे की मी 3-4 महिन्यापासून बिमार राहत होती. हा माझा जेवणात खूप दुखायचा. माझ्या पोटात का अग्नी झाली का काय, माझ्याकडून सपशेल तिखट खावात होतं नाही, जेवण करत होतं नाही. मी बिमारच राहायची. माझ्या घरात कामाला काहीच, माझ्याकडून काही धंदा काम काहीच नाही होत होता. मग मी इकडे शिबिरमध्ये आली. माझा पोरगा बोलला की आई मी तुला इकडे शिबिरला घेऊन जातो. मग इकडे माझ्या मोठ्या पोऱ्यांनी मला इकडे शिबिरला आणली. तर माझे कालदी माझ्या शिबिरामध्ये समजा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसामध्ये मला परमेश्वराने एवढी चंगाई दिली. मी परमेश्वराचा कोटी कोटी धन्यवाद करते. माझ्या पोटातली जी अग्नी होती ते पण निघून गेली आणि मी तिखं खात नाही होती, जेवण खात नाही होती. इथल्या जेवणापासून मी पोटभर जेवण करते आणि मी तिखं पण खायला लागली. मी परमेश्वराचा धन्यवाद करते.
4-5 महिन्यापासून तुम्हाला शरीरामध्ये आजार होते आणि हा उजवा हात दुखत होता, पण तुम्हाला पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये देवाची दया झाली, तेव्हापासून आता पोटातलं जळणं वगैरे जळण निघून गेली सगळं निघून गेलं, काहीच नाही माझ्या पोटात. आणि आता अंग हलकं वाटतं. एकदम हलकं वाटतंय, असं वाटतंय की मी एकदम कागदासारखी झाली. नाही तर मला असं जड वाटत होतं, मी उठता बी ये नाही की बसता बी ये नाही. मी असे हात टेकून उठायची, हात टेकून बसायची, म्हणजे असं वाटत होतं की मी लयच जाडी येईन, लयच माझ्यावर बसे. आता तुम्ही बसू शकता, पटकन बसा खाली, उभे राहा. आता काही दुखत नाही, नाही काही दुखत नाही. प्रभूने बरं केलं. हो. तुम्ही सांगताय 2 महिन्यापासून गाठ तुमच्या कमरेवर होती. हा, केवढी होती? एवढी मोठी अशी होती. मग त्या गाठीमुळे तुम्हाला काय त्रास व्हायचे? असं म्हणजे पाय पूर्ण पकडायचा माझा. देवाकर माझा विश्वास आहे ना, मी विश्वासाने मी देवाकरचं तेल लावत राहिलो आणि प्रार्थना तेव्हा नेहमी गाठ हात ठेवून प्रार्थना, वचनं बोलायचो, प्रार्थना करायचो. आणि आता मग आलो सकाळी बघते पूर्ण असं हे करून, तर आता नाही आहे, ती गाठ गेली. गाठ पूर्ण गेली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.